नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडक्या भावांसाठी एक नवीन जी आर उपलब्ध करून दिलेला आहे शासन निर्णयामध्ये, ज्यामध्ये नवीन मोठे बदल आहेत. ते काय आहेत नेमके आपण चला व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबतचा हा नवीन जी आर लाडक्या भावांसाठी आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जी आरचा दिनांक हा 10 मार्च 2025 असून यामध्ये जे मोठे नियमामध्ये बदल केलेला आहे की जे 6 महिन्याचं प्रशिक्षण होतं तेच प्रशिक्षण आता 6 महिने नसून 11 महिन्याचं करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आणि त्यामध्ये अजून काय काय निर्णय घेण्यात आलेले आहेत आपण ते आज पाहणारच आहोत. प्रस्तावनेमध्ये या नवीन जी आरच्या सांगितलेलं आहे मित्रांनो की राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरिता संदर्भाधीन 9/7/2024च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन दिनांक 9/9/2024च्या शासन निर्णयान्वये अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तदनंतर दिनांक 16/9/2024 व 25/9/2024च्या शासन शुद्धीपत्रकान्वये दिनांक 9/9/2024च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 6 येथील उद्योग आधार उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमातील आस्थापनांना कार्यप्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याबाबत बदल करण्यात आले आहेत. मित्रांनो, यामध्ये नेमका शासन निर्णय काय सांगत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा 11 महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असा असेल. तसेच ज्या उमेदवारांचा 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या कार्यप्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल. सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय असेल. सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याचे पूर्वीच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच अशा प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा असा या जी आरमध्ये सांगण्यात आलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर नंबर 2चं काय सांगण्यात आले ते देखील पाहणार आहोत. संदर्भाधीन दिनांक 9/9/2024च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 1 येथील सूचना वगळण्यात येत असून प्रस्तुत योजनेत यापूर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन्स उद्योग आधार सादर करणे अनिवार्य असेल व EPF, ESIC, GST, DPIT यापैकी एक अशा प्रकारे किमान 2 प्रमाणपत्र विभागाच्या cmyKPY.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर या शासन निर्णयाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत सादर करावे. तसेच योजनेत सहभागी होणाऱ्या नवीन आस्थापनांनी नोंदणी करताना उपरोक्त प्रमाणपत्र विभागाच्या संकेतस्थळावर सादर करणे अनिवार्य राहील. सादर केलेल्या सदर प्रमाणपत्राची खातरजमा संबंधित सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी करावी. ज्यांचे मित्रांनो लहान मोठे जे उद्योग आहेत त्यांनी यामध्ये उद्योग आधार किंवा उद्यम सर्टिफिकेट या संकेतस्थळावर
अपलोड करायचं आहे मित्रांनो, किंवा मग GST सर्टिफिकेट असेल, EPF सर्टिफिकेट असेल, ESIC सर्टिफिकेट असेल, अशा प्रकारचे 2 कोणतेही सर्टिफिकेट तुम्हाला या वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत या GRच्या 30 दिवसाच्या आत. हे GR निघालेलं आहे 10 तारखेचा मित्रांनो, 10 मार्च. यापासून 30 दिवसाच्या आत यापैकी 2 सर्टिफिकेट हे तुम्हाला सादर करायचे आहेत. त्यानंतर 3 नंबरमध्ये काय म्हणत आहेत ते देखील पाहणार आहोत. प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या व यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवाराने तो संबंधित आस्थापनेत तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठल्याही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होतेवेळी संबंधित आस्थापनेस सादर करणे अनिवार्य राहणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर संबंधित आस्थापनेही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे. सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे सादर करणे अनिवार्य राहील. सदर प्रतिज्ञापत्राचा नमुना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता हे निश्चित करून संबंधित आस्थापना उमेदवार यांना उपलब्ध करून देतील मित्रांनो. त्याचबरोबर नंबर 4 मध्ये सांगितलेलं आहे, संबंधित आस्थापनेने त्यांच्याकडील उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक्षणार्थ्यास रोजगार मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन करावे. त्यांचा नियमित अहवाल संबंधित सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना सादर करणे हा गरजेचा आहे मित्रांनो. त्याचबरोबर नंबर 5 मध्ये सांगितलेलं आहे, पॉईंट नंबर 5, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रत्येक महिन्यात त्यांच्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संबंधित तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यासाठी 1 दिवसीय समुपदेशन सत्र आयोजित करणे. त्याचबरोबर आस्थापनांना, उद्योजकांना त्यांच्याकडील रिक्त पदे भरताना प्रशिक्षित मनुष्यबळाची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याकरिता प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्याची नोंद या विभागाच्या cmykp.mahaswayam.gov.in या पोर्टलवरील त्यांच्या खात्यात म्हणजेच प्रोफाईलमध्ये करणे अनिवार्य राहील. याबाबतची सविस्तर सदर संकेतस्थळावर विकास कामामार्फत 1 आठवड्यात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची असेल. त्यानंतर पॉईंट नंबर 7 मित्रांनो, प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक यांची राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा डॅश असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे किंवा येत आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, ती म्हणजे की जे युवा कार्य प्रशिक्षण योजनांची जी 6 महिन्याचा कालावधी होता तो आता कालावधी 6 महिन्याचा नसून 11 महिन्याचा करण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर 11 महिन्याच्या नंतर पुढे देखील हा कालावधी वाढवण्याची शक्यता येथे वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे उमेदवार भाग घेतलेले आहेत किंवा जे सध्या त्या अनुषंगाने प्रशिक्षण घेत आहेत अशा प्रशिक्षणार्थींना परमनंट करण्याची देखील सुविधा यामध्ये नाकारता येणार नाही मित्रांनो. त्यामुळे ज्यांनी ही योजना आत्तापर्यंत प्रशिक्षण घेतलेली आहे त्यांनी हे पुढील 5 महिने म्हणजेच एकूण 11 महिन्याचा कालावधी हा पूर्ण करून घ्यावा, जेणेकरून पुढील भविष्यामध्ये त्यांना सविस्तर, सोयीस्कर आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यात येईल आणि उद्योजकता देखील त्यांची वाढेल मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून कमेंट करून सांगा मित्रांनो. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्यांचे प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो.
जय हिंद, जय महाराष्ट्र.